प्रवेश रायगडमध्ये होतोय राष्ट्रवादीमध्ये, काय परिस्थिती रायगडमध्ये बदलेल किंवा कसं काय? आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय, काल सुतारवाडीला त्यांच्या मिटिंग पण झाल्या, परंतु स्नेहल होती काय माहिती नाही, परंतु नाना जगताप आणि त्यांचे काही सहकारी होते. आता हा 5वा प्रवेश असू शकतो असं मला वाटतंय. आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही. ज्या पक्षाने उमेदवारी दिली, ज्या पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं, कार्यकर्त्यांनी त्याला अजून 4 महिने पण झाले नाहीत. आणि मग जर त्यांना बदल करायचा आहे त्याला तुम्ही आम्ही कोणच काय रोखू शकत नाही. परंतु जे काय जातील तिथं काय होईल काय नाही हे त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली. मग ते परतफेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही. सर, रायगडच्या महायुतीमध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या अनुषंगानं ही लिंक जोडली जाऊ शकते. हा प्रवेश असं नाही, याला आम्ही संघर्ष नाही म्हणत. काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळेच उठले होते ना, त्या संघर्षाला आम्ही सामोरं गेलो. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेट बराच शेट. निधीच्या माध्यमातून तुम्हाला सगळं आव्हान दिलं जाते अशी चर्चा सुरू आहे. आता पण दिलं होतं ना, पण ते आमच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं ना. अशा आव्हानं आम्ही गेली 4 टर्म घेतले आणि त्यांना परतवून पण लावले. रायगडचं पालकमंत्री पदाचं काय ते होईल, आता त्याची काळजी नको करायला. आता रायगडच्या पायथ्याशी आहे, त्याच्या पण तयारीमध्ये लागलेत वरचे लोक आणि ते होईल असं आम्हाला आता दिसतंय. स्नेहल जगताप यांच्या प्रवेशामुळे रायगडच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काही वेगळा निर्माण होऊ शकतो का? परत नगरपालिका काही नाही, कारण जिथं स्वतःच्या याला काय करू शकला ते दुसऱ्याला काय आणू शकतात, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.